नशिराबाद परिसरात गौण खनिजाचे अवैध उत्खनन जोमात. महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष. नमस्कार, आपण पाहत आहात CI न्यूज. अशाच बातमी बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करा. सविस्तर बातमी खालीलप्रमाणे. नशिराबाद परिसरात गेल्या काही दिवसांपासून गौण खनिजाचे, विशेषतः मुरुमाचे मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न भरता आणि शासनाचे नियम धाब्यावर बसवून दिवसरात्र डंपर आणि JCBच्या सहाय्याने डोंगर पोखरले जात आहेत. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून याकडे स्थानिक महसूल प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा संताप ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. नियम कागदावरच, प्रत्यक्षात लूट सुरू. नॅशनल हायवेच्या कामासाठी किंवा खाजगी प्लॉटिंगसाठी लागणाऱ्या मुरुमाची वाहतूक करताना रॉयल्टी भरणे आणि वाहतूक परवाना जवळ ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र नशिराबाद शिवारात सुरू असलेल्या उत्खननाबाबत कोणतीही अधिकृत माहिती फलकांवर लावलेली नाही. उत्खननाची खोली किती असावी याचे नियम पाळले जात नसून खोल खड्डे पडल्याने पर्यावरणाचाही मोठा ऱ्हास होत आहे. तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. ज्या शिवारात उत्खनन सुरू असते तिथल्या पंचनाम्याची आणि नोंदीची जबाबदारी स्थानिक तलाठी आणि मंडळ अधिकारी, सर्कल ऑफिसर यांची असते. मात्र शेकडो डंपर डोळ्यांदेखत जात असतानाही या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. कारवाई का होत नाही असा प्रश्न विचारला जात असून उत्खनन माफिया आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात अर्थपूर्ण व्यवहार असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. या बेकायदेशीर वाहतुकीमुळे गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी तात्काळ या ठिकाणी धाड टाकून पंचनामा करावा आणि बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांवर कडक गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.